त्याच्यामुळे या उलट अप्रामाणिकपणा वागल्यास आपण आत्मविश्वास, आपला जो कॉन्फिडन्स असतो तो कमी होतो. कारण तो आपल्याला माहिती आहे, की नाही जर आपण प्रामाणिक नसलो तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हा लो होतो, कमी होतो. म्हणजे आपला आत्मविश्वास कमी होतो, की ठीक आहे मी करू पण शकतो, मी केलं तर चालेल. काय होतं थोडं केलं तर? खोटं बोललं तर काय होईल? म्हणजे हा प्रामाणिकपणा नाही, हा अप्रामाणिकपणा झाला. त्याच्यामुळे मी अभ्यास केला तरी ठीक आहे, नाही केला तरी ठीक आहे, मी आराम करेल. मला टीचरनी सांगितलं ठीक आहे, मी सांगेल मला बरं नव्हतं. म्हणजे खोटं झालं. म्हणजे हा अप्रामाणिकपणा झाला. त्याच्यामुळे आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो कमी होऊन जातो आणि मग मुलांनो त्या गोष्टीची आपल्याला काय होते, सवय लागली जाते. कुटुंबात तसेच आपल्याला सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. जसे आपण घरामध्ये तसेच आपण घराच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी देखील आपण प्रामाणिकपणा वागला पाहिजे. जसं बघा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. काय दिसत आहे, की जसं घरामध्ये कोणी नाही म्हणून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. मला कोण पाहत नाहीये. तीच गोष्ट मी जर बाहेर करत आहो, की चला घरामध्ये लोकं आहेत, माझे घरातले हर एक व्यक्ती आहे, कुटुंबातील व्यक्ती आहे, परंतु मला बाहेर कोण ओळखतंय? बाहेर मला कोणीच पाहत नाही. म्हणून मी बाहेर ही गोष्ट करू शकतो का? तर नक्कीच नाही मुलांनो. आपण बाहेर ही गोष्ट करता कामा नये. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे, स्वतःशी कमिटेड राहिले पाहिजे, की ही वाईट गोष्ट मी माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनात करणार नाही. मग ते मला कोणी बघो अथवा ना बघो. त्याच्यामुळे ही अशा गोष्टी करणं ह्या चुकीच्याच आहेत. जर या गोष्टी आपण करतोय, तर या गोष्टीची आपल्याला कालांतराने सवय लागत जाते आणि आपला आत्मविश्वास हा काय होतो, कमी होतो. आता बघा प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांना आदरच वाटत असतो. आता इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे, की हर एक व्यक्ती जर हर एक गोष्ट जर आपण बरोबर करत आहोत आणि आपण आत्मविश्वासाने करत आहोत आणि समोरच्या व्यक्तीला दिसून येतं आणि त्या व्यक्तीबद्दल मग आपोआपच एक आपुलकी वाटते आणि आदर मिळतो त्या व्यक्तीला. चांगलं वाटतं की नाही जर आपल्याला कोणी चांगलं बोललं, कोणी आपला रिस्पेक्ट केला, आपला आदर केला, तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं? चांगलंच वाटतं. बरोबर की नाही मुलांनो? म्हणून आपण जर नेहमी प्रामाणिक राहण्याचा आटोनाट प्रयत्न करायचा. प्रामाणिकता ही आपली काय आहे? ताकद आहे, आपली स्ट्रेंथ आहे. बरोबर? ही स्ट्रेंथ आहे म्हणजे ही आपली एक मजबूत लढाई आहे, ही ताकद आहे, की जी आपल्याला दुसरं कोणी नाही तर ती आपणच कमवायची आहे, की आपण आपला निर्णय घ्यायचा आहे, की मला ही गोष्ट करायची नाहीये त्याच्यामुळं मला ही गोष्ट वर मात करायची आहे. अप्रामाणिकवर मात करून मला प्रामाणिकपणा हा घ्यायचाच आहे, मिळवायचाच आहे आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणा आला तर आपल्याला बरोबर ती ताकद येते. ती जीवन जगण्याची एक आपोआपच आपल्याला काय येते? ताकद येऊन आपण त्याप्रमाणे वागण्यास आणि चालण्यास आणि आपण आपलं काम अधिक करण्यात उत्स्फूर्त होत राहतो आणि मग त्यामुळे आपल्या कामामध्ये वेगळी समानता येते. आता इथे काय झालं सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. जसं आपण कुटुंबात पाहिलं तर आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये देखील प्रामाणिकपणा कशाप्रकारे आणता येईल याचं देखील आपण उदाहरण पाहणार आहोत. इथे दिले सार्वजनिक जीवनात आणि प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा उपलब्ध अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. आपण जर सार्वजनिक ठिकाणी देखील प्रामाणिकपणा आपण राहतो. सार्वजनिक ठिकाणी जर प्रामाणिकपणा असल्यामुळे देखील आपल्याला जे सोयी सुविधा आहेत त्या देखील आपल्या उपभोगता येतील. त्या कशा प्रकारे उपभोगता येतील आता आपण ते पाहणार आहोत, की जेव्हा आपण बाहेर जातो, घरात नाही बाहेर जातो, त्यावेळेस आपण त्या बाहेरच्या हर एक गोष्टीचा आपण काय करतो उपभोग घेत असतो. जसं आपण बाहेर फिरायला गेल्यावर बघा इथे आपण बसनी जातो, ट्रेननी जातो. बरोबर आपल्याला कुठेही जायचं असलं तर आपण घरातून डायरेक्ट त्या व्यक्तीच्या घरी पोहोचत नाही. आपल्याला कोणतं तरी एक माध्यम घ्यावं लागतं किंवा आपण कोणत्यातरी सुविधांचा आपल्याला वापर करणं गरजेचं असतं. मग ते बस असो, ट्रेन असो, रिक्षा असो, जे काही गोष्टी असते त्या गोष्टींचा आपण वापर करत असतो. किंवा आता बघा इथे रेल्वे किंवा बसने विना तिकीट प्रवास केल्याने आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात चालली आणि काही दिवसांनी ती बंद पडू शकते. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करतात, बसने प्रवास करतात, पण जर तुम्ही तिकीटच काढत नसाल मित्रांनो, तर काय होईल मला सांगा? बरोबर आहे. तिथे बस व्यवस्था जी रेल्वे व्यवस्था ती तोट्यामध्ये येईल आणि मग एक दिवस असा येईल, की ते काय सेवा बंद पडेल. मग जर ती सेवाच मुलांना बंद पडली तर तुम्ही मला सांगा, तुम्ही कसे प्रवास करू शकणार? कसे जाणार तुम्ही मला सांगा? जर त्या रेल्वेकडे, त्या बसकडे जर ती रेल्वे दुरुस्त करण्याचे पैसे नसतील, बस व्यवस्था असेल, ती त्याची देखील बसची देखील जी तोडफोड असते, त्याचं जे काही मेंटेन करायचं असेल, ते जर करण्यासाठी जर त्याच्याकडे पैसेच नसतील, जर आपण कोणीच तिकीट काढलं नाही आणि प्रत्येकाने जर फ्रीमध्ये जायचं ठरवलं तर शक्य आहे का? तर नाही. तर कधी ना कधी ती काय होईल रेल्वे सेवा आणि बस सेवा ही काय पडेल? बंद पडेल आणि मग त्याच्यामुळे बंद पडल्याने आपलंच त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. बरोबर आहे? असं जर बहुतेक लोकांनी केलं तर पुढे त्याचा परिणाम वाईटच होतील आणि त्यामुळे काय होईल? या सर्व गोष्टी आपोआपच बंद पडतील. इथे देखील बघा तुम्हाला दिसत आहे. हे रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन प्रत्येकाने तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार. जर प्रत्येकाने जर तिकीट काढलं
आणि तिकीट काढून जर त्याचा प्रवास केला, मग तो रेल्वेचा असो, बसचा असो, तरी समस्या येणारच नाही. येणाऱ्या कालांतराच्या मध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये बस आणि रेल्वे ही सुरक्षित आणि सुरळीतपणे चालू राहील आणि आपण तिकीट काढतोय म्हणून बाकीचे देखील सर्वांनी जर तिकीट काढलं, आपण तिकीट काढले म्हणून घरातील हर एक व्यक्ती, कुटुंबातील सगळे काढतील, कुटुंबातील काढले म्हणून ते आपोआपच समाजातील हर एक व्यक्ती जर तिकीट काढलं, तर पुढच्या अनेक समस्या आपण टाळू शकतो, की ज्यामुळे आपल्याला काय होऊ शकत नाही, आपल्या प्रवासामध्ये अडथळा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे म्हणून आपलं तिकीट काढणं हे फार गरजेचं आहे. हे एक प्रकारे सार्वजनिक सेवा आहे. बरोबर मुलांनो? आता तुम्हाला इथे देखील प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. आपण प्रामाणिकपणामुळे आपल्या जीवनामध्ये कार्यक्षमता वाढवता येते. म्हणजे आपली जे काम करण्याची जी क्षमता आहे, ती अधिक पटीने काय करू शकतो आपण? वाढवू शकतो. त्याला इफिशियन्सी म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे आपण जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याला काम करण्याची एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि ती आपण अधिक पटीने काम करतो म्हणून त्याला बोलतात कार्यक्षमता. काम करण्याची जी क्षमता आहे, आपली जी कॅपॅसिटी आहे, ती काय करतो आपण अधिक प्रमाणात वाढवली जाते आणि त्याच्यामुळे आपलं लक्ष हे फार केंद्रित राहतं. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनात शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. आता बघा इथे काय दिसत आहे तुम्हाला, की इथे झेब्रा क्रॉसिंग आहे, इथे बस आहे, इथे सिग्नल लागलेला आहे आणि इथे ती रोड क्रॉस करत आहे. जेव्हा तुम्हाला असे नियम पाळायला सांगतात, तेव्हा मुलांना त्या नियमांचं तुम्हाला तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. की इथे सांगितलंय, की प्रामाणिकपणाचे भान आपल्या प्रत्येकाला असले पाहिजे, की मला प्रामाणिक राहायचंय, मला खरं वागायचंय, खोटं वागायचं नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या जीवनात शिस्त व कार्यक्षमता वाढत असते. की जेव्हा तुम्ही प्रामाणिक होता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काय होतं, एक शिस्तबद्धता येते. की जेव्हा तुम्ही प्रवास करता आणि जर तुम्हाला सिग्नल लागला आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय थांबा म्हटल्यावर तुम्ही थांबलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जर जा, तेव्हा तुम्ही गेलं पाहिजे. असं उलट करता कामा नये. मग ते प्रामाणिकपणा तेव्हा आपोआप येतो, की अरे नाही, ते सिग्नल अजून दिलेलं नाही, मला जायचं नाही. तुम्ही थांबता. पण तुम्हाला सांगते, की नाही, जेव्हा ग्रीस देतात तेव्हा तुम्ही जा. हां, ठीक आहे, जा. म्हणजे ते तुम्हाला त्यामुळे शिस्त आणि कार्यक्षमता या 2 गुणांचं काय होतं, आपोआप अंगी त्या गोष्टी बाळगण्यास सुरुवात होते. सहकार्याचे फायदे बघा काय आहे, की जेव्हा आपण कुटुंबात असतो तेव्हा एकमेकांच्या मदतीने आपण काय करत असतो, काम करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना सहकार्य म्हणजे काम करण्यामध्ये मदत करत असतो. त्याला बोलतात सहकार्य आणि एकमेकांना बघा, जर घरातील एक व्यक्ती काम करते, एखाद्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, तर एकच व्यक्ती काम करते का? नाही, असं नाही होत, बरोबर? तुम्ही देखील कामामध्ये हात लावत असाल ना मम्मीच्या, की घरी कोण पाहुणे येणार आहेत उदाहरणार्थ आणि जर ते पाहुणे येणार आहेत, तर बिचारी मम्मी स्वयंपाक करेल, मम्मी सगळं साफसफाई करेल, स्वच्छता करेल. तर असं होतं का? तर तुम्ही काय की नाही ठीक आहे, मी देखील मम्मी काय करतो, तुला कामाला हात लावतो. त्याच्यामुळे कामामध्ये सहकार्य येतं आणि ते कामामध्ये सहकार्य आल्यामुळे अजून कुटुंबामधील काय राहतं, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि जवळकी येत राहते आणि त्याच्यामुळे एकमेकांना अजून त्या कामाची मदत होते. तसंच बाहेर देखील जसं आपण घरामध्ये कामाला मदत करतो, तसंच बाहेरमध्ये सांघिक खेळ खेळताना खेळाडूमध्ये जितकं सहकार्य तितका जास्त काय खेळ चांगला होतो. आता तुम्ही समजा एखादा क्रिकेट खेळताय, कबड्डी खेळताय, खो-खो खेळताय, जो कोणता खेळ खेळताय मुलांनो, मग त्या खेळामध्ये जर तुम्ही एकमेकांच्या बरोबरी असणार, सांघिक खेळाचाच अर्थ काय आहे, की एकत्रितपणे जो खेळ येऊन खेळला जातो त्याला सांघिक खेळ असे बोलले जाते आणि त्या खेळाडूमध्ये ते तुम्ही जितकं एकत्रित येऊन खेळाल तितका तो खेळ चांगला होईल. मग एकत्रित आल्यानंतर पण तुमच्या जे काही प्रेम आहे ते दिसलं पाहिजे. तुमच्यातला जो एकमेकांबद्दलचा जो निर्णय आहे तो दिसला पाहिजे. त्या खेळाबद्दलची जे काही ते विचार आहे ते एकमेकांना पटले पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसतं एकत्र येणं पण नाही, तर तुम्ही एकमेकांबद्दल जर प्रेम करता, एकमेकांबद्दल आदर करता, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिसल्या पाहिजे. सामाजिक जीवनात आपण सहकार्याची भावना आणली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा जीवन जगत असताना कुटुंबातच नाही तर बाहेर देखील आपल्याला काय केलं पाहिजे, की सहकार्याची भावना असली पाहिजे, की जर कोणी आता तुम्ही रस्त्याने चाललाय, तुमच्या शेजारच्या काकू बाजारातून आलाय आणि त्यांच्या हातात खूप पिशवी सामानाची जड आहे, तर तुम्ही काय बोलणार, की नाही ठीक आहे, मला आजी दे, मी घेते. म्हणजे ही सहकार्याची भावना तुमच्या मनात आली पाहिजे. हे येणं फार गरजेचं आहे, की म्हणजे आपण काय करत आहोत, कार्य करत आहोत चांगल्या प्रकारे. आपल्याला इतरांच्या मदतीची गरज लागते. जर आज आपण मदत केली तर आपल्यालाही पुढे जाऊन कोणत्यातरी गोष्टीबद्दल मदत ही लागणारच आहे. तर याची सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे. आपण अगोदर मदत केली तर दुसरे देखील आपल्याला ही मदत आपोआपच करू शकतात आणि म्हणून या गोष्टीचा नेहमी आपण अवलंब केला पाहिजे, की इतरांना मदत करणं गरजेचं आहे. गाव किंवा शहर, जत्रा, उरूस, मेळावा इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्याने यशस्वी पार पडतात. बरोबर? गावातील हर एक कार्य जे असतं, जे सण असो, उत्सव असो, जे काही ज्या
एकत्रितपणे येऊन जे कार्य केलं जातं, जत्रा असते, उरूस असतो, मेळावे असतात, सण असतात, हे एकत्रितपणे आल्यानंतरच ते व्यवस्थितपणे पार पडले जातात. एकमेकांच्या सहकार्याने ते यशस्वीरित्या पार पाडले जातात. जर ते एकत्र आलेच नाही आणि ज्याला जसं वाटेल त्यांनी तसं केलं, तर त्या गोष्टी मध्ये इतक्या ज्या गोष्टी यशस्वी झाल्या पाहिजेत, त्या तितक्या प्रमाणात यशस्वी होत नाहीत आणि ज्या व्यक्ती गावातल्या आहेत, त्या लोकांना देखील त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. मग एखादी गोष्ट जर करायची आहे, तर अख्ख्या गावाने ते एकत्र येऊन त्याच्यावर विचार करून, हर एकाचे विचार लक्षात घेऊन तो निर्णय घेतला जातो आणि त्या निर्णयाद्वारे हर एक कार्य जे पार पाडलं जातं, मग ती जत्रा असू दे, उरूस असू दे, मेळावा असू दे, एखादा सण असू दे, एखादं कोणत्याही गोष्टीचं जे काही जागरण असेल किंवा ज्या काही धार्मिक विधी असतील, त्या सर्व गोष्टीचे ते चर्चा करून त्याच्यावर विविध मार्ग काढून मग ते एकत्रित आल्यामुळेच तो यशस्वीरित्या तो काय गोष्टी पार पाडल्या जातात. जसं ही जत्रा आहे, तुम्हाला दिसत आहे किती व्यवस्थित या सर्व गोष्टी पार पडल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होतो. आता आपण पाहणार आहोत सहिष्णुता म्हणजे काय? सहिष्णुतामध्ये काय बघा, आता इथे तुम्हाला काय दिलं गेलेलं आहे, की आपण सर्वांमध्ये काही गुणदोष असतात व पालकांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये देखील कधी-कधी मतभेद असतात, की मनुष्य हा परिपूर्ण प्राणी नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका देखील आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उणिवा देखील आहेत, त्या चुका, त्या त्रुटी देखील आहेत. तो कोणीच परिपूर्ण नसतं. जर मी बोलले मी परिपूर्ण आहे, तर असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुणदोष असतात, काहीतरी चांगल्या गोष्टी आणि काहीतरी वाईट गोष्टी ह्या असतातच. आणि तसेच आपल्या पालकाच्या देखील मित्र असतात. त्यांच्यामध्ये देखील काहीतरी कमी जास्तपणा हा असतो. त्याच्यामुळे कोणी हा परफेक्ट नसतो. त्याच्यामध्ये थोडाफार तरी हा फरक असतो. काही चांगल्या गोष्टी आत्मसात करतात, काही काही गुण असतात, काही दोष देखील असतात. पण तरी देखील ते आपण काय केले पाहिजे, एक्सेप्ट केले पाहिजे. अशा वेळी आपले म्हणणं माझंच म्हणणं खरं आहे आणि समोरच्याचं म्हणणं खोटं आहे, हे असं नाही झालं पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे, की जर माझं म्हणणं जर बरोबर आहे, तर समोरच्याचंही म्हणणं तितकंच, त्याचं बोलणं तितकंच बरोबर आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. जसं बोलतो, की नाही मी जे बोलतोय तेच बरोबर आहे, तू जे बोलतोय ते खोटं आहे. असा आपला स्वभाव असता कामा नये मुलांनो. आपण प्रत्येक व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. समोरच्याचं देखील काय म्हणणं आहे हे देखील आपण ऐकलं पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचंही ऐकलं पाहिजे. मी आताच बोलले, जसं मला जे वाटतं तसंच दुसऱ्याला काय वाटतं ते देखील ऐकणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर बोला ना? की फक्त आपणच बोलत राहा आणि समोरच्याला शांत करा असं होत नाही. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व त्याची जोपासना होते. यातून काय होतं, की जर आपण जर ठरवलं, की नाही मला तर मी जे बोललो ते आता मी बोललोय, मला संधी मिळाली तर समोरच्या व्यक्तीला देखील संधी मिळाली पाहिजे. त्यातूनच सहिष्णुतेची भावना ही जोपासता येते. फक्त अरेरावी करून होत नाही. इथे बघा स्वतःचीच अरेरावी करत आहे. म्हणून मला जसं बोलायला मिळालं तसं दुसऱ्याला बोलायला मिळालं पाहिजे, हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा देखील आदर करणे याला सहिष्णुता असं म्हणतात, की आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे याला सहिष्णुता म्हणतात. म्हणजे जसं आपण एखाद्या गोष्टीवर चर्चा केली आणि निर्णय घेतलाय, तर आपण म्हणतो की नाही हां, ही देखील गोष्ट बरोबर आहे, तू बरोबर बोलतोय. म्हणजे त्याच्या देखील मताला आपण काय करत आहोत, किंमत देत आहोत. त्याच्या मताला व्हॅल्यू देत आहोत. मग त्यालाच काय बोलतात, सहिष्णुता बोलतात, की बरोबर आहे. जसं जर आपण बोललो की नाही आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तर कोणी व्यक्ती बोललं की नाही, की नाही आपण ह्या ठिकाणी जाऊ. तर दुसरा व्यक्ती बोलला की नाही इथे छान प्लेस आहे. तर आपण म्हणतो की हां, हे पण विचार करायला काही हरकत नाहीये. म्हणजे असं नाही की नाही मी बोललोय तर मला वाटतंय तिथे जावं. असं नाही, की आपण की हां, हे पण ठिकाण आहे. तिथे आपण कधी गेलो नाही ना. अच्छा, आपण तिथे पण जाऊ शकतो. म्हणजे आपण दुसऱ्याच्याही मताला किंमत देणं गरजेचं. म्हणून आपण आपल्यापेक्षा वेगळ्या मताला आदर देणे म्हणजे रिस्पेक्ट करणे, त्यालाच काय बोलतात, सहिष्णुता बोलतात. आणि ही नेहमी असहिष्णुता ही काय केली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि त्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्व आहे. सहिष्णुता वृत्ती म्हणजे काय, जसं नाही की दुसऱ्यांच्या मताला आदर देणे. बघा म्हणजे आपल्या देशामध्ये भरपूर प्रकारचे विविध धर्म, रिलिजन्स, पंथ, क्रेड्स, परंपरा, कल्चर आणि रीतिरिवाज, कस्टम्स पाळणारे अनेक लोक इथे राहतात. बरोबर आहे मुलांनो, की भारत देश म्हटलं की इथे अनेक प्रकारची लोकं आहेत, अनेक जाती धर्माची लोकं आहेत, अनेक रिलिजन्स आहेत, पंथ आहेत, परंपरा आहेत, कल्चर्स आहेत, ट्रेडिशन्स आहेत, कस्टम्स आहेत आणि ते अनेक लोकं इथे राहतात. त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्या ज्या काही वेशभूषा आहेत, त्यांचे जे काही कल्चर्स आहेत,
एकमेकांपासून हे एकदम वेगळे आहेत बघा. त्यांची खानपान पद्धत वेगळी आहे, त्यांचे राहण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचे धार्मिक विधी वेगळे आहेत, त्यांचे लग्नातील समारंभ वेगळे आहेत. ते एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. पण तरी देखील ते आपल्याला आकर्षित करतात. आपल्याला ते बघायला आवडतात, ते आपल्याला ऐकायला आवडतात. त्यांची चित्र आपण पाहतो, "अरे, यांच्या असं हे आहे का? हे तसं आहे का?" आपण हे गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, आवडीने त्या गोष्टी पाहत असतो आणि आपण बघायला त्या गोष्टी आपल्याला आवडत असतात. म्हणजे इथे देखील काय आहे, सहिष्णुता आहे, की नाही जरी वेगवेगळं असलं तरी आपण यांचा काय करत आहोत, आदर करत आहोत. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. जरी त्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या, तरी वेगळ्या जाती धर्माच्या असल्या, वेगळ्या कल्चरच्या असल्या, तरी देखील त्या गोष्टी आपल्याला बघायला फार गोष्टी आवडतात. आपण त्याचा आदर करतो आणि म्हणून यामुळे आपण त्या गोष्टी काय करतो, त्या गोष्टीचं आपण पालन करतो. सहिष्णुता या स्वभावाचं, या वृत्तीचं आपण पालन करत असतो. आता बघा इथे तुम्हाला विविधतेचे दर्शन सहिष्णुतेमुळे होते. जर विविधता आहे, जसं आपण पर्यावरण एक मध्ये देखील पाहिलं, की जैव विविधता, तसं इथे माणसात ते हर एक जैव विविधता आहे. इथे विविधतेचे दर्शन सहिष्णुतेमुळे होते. इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणून वेगवेगळं मत आहे आणि त्यामुळे वेगवेगळा कल्चर असल्यामुळे इथे काय होत आहे, हर एक गोष्टीचा आपण काय करत आहोत, बघा आदर करत आहोत. इथे तुम्हाला हर एक गोष्ट वेगळी दिसत आहे, की बघा इथे खानपान पद्धत वेगळी प्रकारची आहे. इथे लोकनाट्य आहे. इथे त्यांचं वेशभूषा, त्याचं कलर वेगळं आहे, की इथे कोणत्या प्रकारचे जे डिझाइन आहे ते वेगळं आहे, की इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिसत आहेत. इथे जो हिस्टॉरिकल प्लेस आहे, ऐतिहासिक जे शहर आहे, ते तुम्हाला दिसत आहेत. हे सगळं एकाच ठिकाणाचं आहे का मुलांनो? नाही. तर हे अनेक ठिकाणाचं आहे आणि अनेक ठिकाणाहून काढलेली पिक्चर आहे, की याच्यामध्ये सहिष्णुतेमुळे आपण त्याचा आदर करतोय. हे सगळं एकच आहे का? एक नाहीच आहे. ते सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आले त्याच्यामुळे आपण काय करतो ते बघतो. त्या गोष्टी आपल्याला बघायला आवडतात. त्याच्याबद्दल जाणून घ्यायला देखील आवडतं, की नेमकं हे काय आहे? की नेमकं हा कोणता प्रकार आहे? आपल्याकडे होतं का नाही? मग केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. मग कोणाकडे वाढलं जातं? तर दक्षिणेच्या भागामध्ये जे साउथ इंडियन लोक आहेत, तिथे काय केलं जातं? जे पाहुणे घरी येतात त्या पाहुण्यांना केळीच्या पानावर काय दिलं जातं? जेवण दिलं जातं. बरोबर? तसंच इथे बघा तुम्हाला स्पेशल थाळी दिसत आहे. तसेच पंजाबी लोक आहेत. तिथे लोकं देखील काय एका थाळीमध्ये जो पूर्णपणे थाळी भरलेली असते. त्या थाळीमध्ये ते जे इडली आहे, वडा आहे, सांबर आहे, तेच दिलं जातं. तसं इथे पण देखील बघा काही पदार्थ बनवलेले आहेत. ती एक पद्धत वेगळी आहे जेवणाची. म्हणजे इथे तुम्हाला जेवणाच्या पद्धती वेगळ्या दिल्या आहेत. तुम्हाला इथे लोकगीत जे नृत्य आहे, ते नृत्य करताना एक वेगळी कपड्यांचे जे कपडे घातले जातात, जी वेशभूषा आहे, ती देखील वेगळी आहे इथे, की इथे कोणत्या प्रकारचे अलंकार परिधान केले आहेत, ते तुम्हाला दिसत आहेत. बरोबर आहे, की इथे डान्स करताना देखील, इथे देखील नृत्य करताना कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत, ते देखील मुलांनो तुम्हाला इथे दिसत आहेत. तिथे अलंकार घातले आहेत. म्हणजे हर एक प्रकारची जी विविधता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला इथे दिसून येते, की त्यामुळे सहिष्णुतेचा त्या गोष्टीचा आपण आदर केला पाहिजे. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. आपण जेव्हा एकमेकांच्या विचारांचा, निर्णयाचा जेव्हा आदर करतो, तेव्हा ही आपली पहिली स्टेप आहे, की चला बाबा आपण पहिली पायरी आहे, की आपण त्या गोष्टीला काय दिला आहे, ग्रीन सिग्नल दिला. म्हणजे की आपण एकमेकाला काय करत आहोत, तुझ्या निर्णयाचा मी आदर करत आहे. मग जेव्हा निर्णयाचा आदर केला जातो, तेव्हा त्या कार्याची सुरुवात होते. म्हणून निर्णयाचा आदर करणे ही सहिष्णुता ही पहिली पायरी आहे. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्या गोष्टी कार्याला सुरुवात करणे ही त्याची दुसरी पायरी आहे. म्हणून आपण नेहमी काय करत असतो, एकमेकाच्या निर्णयाला आपण साथ देत असतो. ती आपल्याला इतरांचा विचार सहानुभूतीने करायला लावते. आपल्या परिसरातील समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो, की आपल्या परिसरात ज्या काही समस्या घडतात, त्या आपण सहिष्णुतेचा विचार समोर ठेवून त्या सोडवण्याचा देखील मुलांना आपण प्रयत्न करत असतो, की असं नाही, की चला बाबा हे जो माझा विषय आहे, माझ्या ह्याच्यातला आहे, माझ्या भागातला आहे म्हणून मी सोडवलं असं नाही. सगळ्यांनी मिळून तो विषय जो सोडवायचा काय करत असतं, प्रयत्न करत असतो. त्यालाच काय बोलतात सहिष्णुता. सहिष्णुतेमुळे ते सर्व सोडवणं आपल्याला सोपं जातं. तेव्हा सगळे लोकं एकत्रित येतात. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या विचाराचा आदर करतो की नाही? आता इथे आपण पाहणार स्त्री-पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय? समानता. कशाप्रकारे समानता आहे आता आपण ते पाहणार आहोत. माणूस म्हणून मुलगा किंवा स्त्री-पुरुष हे समान असतात. स्त्री असो का पुरुष असो हे काय आहेत? एक समान आहे. याच्यामध्ये कोणताही फरक नाही. मुलगा आहे का मुलगी आहे. पुढे जाऊन मोठे होऊन काय होणार स्त्री आणि पुरुष होणार आहे. याच्यामध्ये काही फरक नाहीये, की जेवढं मुलाला महत्त्व आहे तेवढंच मुलीला महत्त्व आहे आणि जेवढं स्त्रीला महत्त्व आहे तेवढंच पुरुषाला महत्त्व आहे. त्याचा दर्जा देखील हा समान आहे. इक्वल आहे. इक्वल म्हणजे सारखा.
इक्वलचं मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे, सारखा आहे. तो दोघंही काय आहे, समान आहे. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही, त्याच्यामध्ये कोणताही फरक केला जात नाही. त्याच्यामध्ये त्यालाच काय बोलतात आपण, इक्वॅलिटी बोलणार. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. म्हणजे दोघांनाही सारखं मानलं गेलं आहे. इथे हा भेदच नाही की हा मुलगा आहे म्हणून मुलगी, चला मुलगा आहे म्हणून चला त्याला शाळेत शिकवलं जातं, मुलगी म्हणून तिला घरी बसवलं जातं, मुलगा आहे म्हणून त्याला बाहेर फिरायला पाठवलं जातं, मुलगी आहे म्हणून तिला घरी तिला मना केलं जातं. असं नाही की मुलगा आणि मुलगी कोणी दोन्ही असो, त्याचे डिस्क्रिमिनेशन नाहीये. आणि दोघांनाही समान मानतो की दोघांनाही समान अधिकार दिले गेलेले आहेत, दोघांनाही समान हक्क देखील दिलेले गेले आहेत. आणि सरकारने या सर्व गोष्टी जाहीर केलं. कोणीही समान म्हणजे कोणी असा भेदभाव नाही, जसा पूर्वीच्या काळी मुलांना होता की मुलींना शिक्षणच दिलं जात नव्हतं, फक्त मुलांनी शिकायचं, मुलींनी बाहेर पडायचं नाही. मग मुलींनी काय करायचं, मग मुलींनी फक्त घरातली कामं करायची, मुलींनी घरातला स्वयंपाक करायचा, घरातली हर एक प्रकारची कामं करायची आणि मग तिचं फार लहानपणी लग्न लावून द्यायचं. पण मुलं हे काय करायचे, पुढे शिकायचे, मुलांना शिकण्याचा अधिकार होता. पण आता तसं नाही, मुलगा आणि मुलगी हे दोन्ही काय आहेत, समान आहेत आणि समान अधिकार त्यांना दिला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज या सर्व गोष्टींमध्ये खूप बदल निर्माण झालेला आहे. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला गेला पाहिजे, एकमेकांशी काय केलं पाहिजे, रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे, आदराने बोललं पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच असतो. जर आपले मित्र असो किंवा मैत्रीण असो, याच्यात फरक नाहीये. आपण मैत्रिणीशी जसं जितकं मोकळे बोलतो, तसंच मित्राशी देखील आपण तितकंच मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय, इक्वॅलिटी येते, याच्यामध्ये फरक काही नाही. मित्र मैत्रीण हे एकसारखे आहेत आणि एक समान मानले गेले, एकमेकांना सारखेच मानतो आपण. याच्यामध्ये आपण भेदभाव करत नाही, याच्यामध्ये फरक नाहीये की तुम्ही मुलींशीच बोललं पाहिजे असं नाही, मुलींनी मुलींशीच बोला, मुलांनी मुलांशीच बोलायच्यात फरक नाहीये. ही समतेची भावना पुढे आपण नागरिक सिटिझन म्हणून कायम ठेवली पाहिजे. तेच तुमच्या मुलांचं रूपांतर, उद्या तुम्ही सिटिझन नागरिक होणार आहात, बरोबर, तुम्ही सिटिझन होणार आहात, एक नागरिक होणार आहात. हीच भावना आपण पुढे कायम ठेवली तर त्याच्या मैत्रीमध्ये अजून दृढता येते आणि अधिक ती मैत्री काय होते, परिपक्व होत जाते. परिपक्व होत गेल्यावर त्याच्यामध्ये अजून ती सहिष्णुतेची भावना छान प्रकारे रुजून येते. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. जर आपण जेव्हा समान समजतो, जेव्हा आपण सगळ्यांना एकमेकांना समान समजतो, तेव्हा काय होतं की आपली अजून प्रकारे काय होते, छान प्रकारे प्रगती होते आणि प्रगती झाल्यामुळे सगळ्यांचाच विकास होतो. बरोबर मुलांनो, त्या समान अन्न वस्त्र निवारा ही आपली काय आहे, गरज आहे. बघा मुलांनो, फार पूर्वी होतं की अन्न वस्त्र निवारा ह्या 3च बेसिक नीड्स होत्या, आपल्या 3 गरजा होत्या. परंतु आता शासनाने त्याच्याबरोबर चौथी देखील दिली आहे, शिक्षण. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आज आपली महत्वाची गरज काय आहे, अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण हे प्रत्येकाला मिळालंच गेलं पाहिजे. आणि शिक्षण या स्त्री पुरुषाच्या समान गरजा आहेत. कोणाचाही भेदभाव नाहीये की मुलाला दिलं पाहिजे, मुलीला दिलं पाहिजे. समानतेसाठी या गरजेची सारखीच पूर्तता देखील झाली पाहिजे की सगळ्यांना समान सोयी मिळाल्या पाहिजे. आणि या सुविधावर सर्व स्त्री पुरुषांचा, सर्व मुला मुलींचा तितकाच हक्क आहे व सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी करण्यास देखील मिळाली पाहिजे. की असं नाही की फक्त मुलांनाच मिळाली पाहिजे किंवा फक्त मुलींनाच मिळाली पाहिजे. या सर्वांना देखील समान संधी मिळण्याचा देखील तितकाच अधिकार आहे. आता आपण सारांश बघायच्या होतो, काय पाहिलं की पूर्ण पाठामध्ये आपण काय पाहिलं की कोणत्या गोष्टीविषयी आपण माहिती जाणून घेतली, की कुटुंबातील हर एक छोटे-मोठे निर्णयामध्ये आपण काय करू शकतो, सर्वांचा सहभाग घेऊ शकतो. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये देखील आपण आपलं मत देतो की सहिष्णुता व सहकार्यामुळे आपलं सामूहिक जीवन कशा प्रकारे आपण सलोख्याचं होऊ शकतं. सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचं जतन केलं शकतं आणि या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, पाळू शकतो. स्त्री पुरुष समानता ही असते, त्याच्यामध्ये आपण भेदभाव करायला नाही पाहिजे. ते दोघंही सारखेच आहेत आणि दोघंही सारखे जेव्हा आपण समजतो तेव्हा त्यांची काय होते, प्रगती होते. तर मुलांना, तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. पाहूया आपण पुढच्या घटकासाठी.